हॅलो. हा म्हणलं दम्याचाच त्रास होता तर ते असंच व्हिडिओ पाहिला मोबाईलवर. घरच्या माणसाचा ऑक्सिजन 35च राहत होता. असंच मोबाईलवर व्हिडिओ पाहिला तर मग संभाजीनगरला दाखव, जालन्याला दाखव, इकडे दाखव, तिकडे भरपूर पैसे दिले. असाच व्हिडिओ आला पाहिला तर एक दिवस पाहिला तर ते म्हणलं चला बुवा तिकडे जाऊन तरी भेटा. मग असंच गेलो तर ते घरच्या माणसाला दवाखान्यात नेलं त्याच्या वाटाला येतात ऑक्सिजन कमी झाला. तर डॉक्टर बोलले बुवा का आता ऑक्सिजन तर कमी आहे बुवा तुमचं, तुम्ही ऍडमिट व्हा दुसऱ्या दवाखान्यात. आमच्या इथं ऍडमिट काही होत नाही. म्हणलं मग तिथं डॉक्टर साहेबाच्या यानं मग तिथं ऍडमिट झालो. 35 ऑक्सिजन होता. कसा बी रातोरात 40 झाला. मग दुसऱ्या दिवशी तिथून त्या दवाखान्यामधून सुट्टी घेतली बुवा. मग यायच्याकडे आलो तर मग ते दाखिलं. फारच कमी आहे म्हणे ते. तर मग म्हणलं बुवा पहाच बुवा डॉक्टर साहेब. मग त्यानं पाहिलं. मग एक्सरे फुफ्फुस जसं काढलं. मग त्यानं सांगितलं धुवून काढायचं. मग धुवून घेऊन काढलं. मग झालं धुणं घेणं झाल्यानंतर बसलं. मग ताबडतोब जा म्हणे. म्हणलं आता रातच्या रात आम्ही इथंच राहतो बुवा. गाडी नाहीये मग सकाळी जाऊ. मग धुतलं घेतल्यानंतर क्लिअर झालं तशी बरं वाटलं. मग तिथून आलं 2 महिन्याच्या गोळ्या दिल्यानंतर ते घरी आल्यावर तर ते 4 दिवसातच लगेच एकदम क्लिअर म्हणजे ऑक्सिजनच 35 राहत होता ते 70, 80, 90 झाला होता. आणि आता एकदम मस्त वाटलं म्हणजे जिथं न्यायचं आणि तिथं पैसे घातले पण असं दवाखान्यात कोणाला जरी यायचं असलं तर ह्या दवाखान्याशिवाय दुसरीकडे मी दाखवूच नका ताबडतोब क्लिअर माणूस होतो.